रियासत के नायब वजीर आला अजीत पवार ने गुज़िश्ता रोज़ अपने एक रोज़ा नांदेड़ दौरे के दौरान जिले के मुख्तलिफ इलाकों में मुनक़्क़िदा अवामी जलसों में शिरकत की, जहाँ इनका शानदार इस्तकबाल किया गया। इनकी आमद के मौके पर देही इलाकों में एनसीपी अजीत पवार ग्रुप के हक़ में सियासी सरगर्मियों में गैर मामूली जोश खरोश देखा गया। पहला अवामी इजलास उमरी में मुनक़्क़िद हुआ, जहाँ इलाके के बाअसर गोरठेकर खानदान समेत मुतादिद सरकर्दा लीडरान ने एनसीपी शरद पवार ग्रुप को खैरबाद कहकर अजीत पवार ग्रुप में शमूलियत इख्तियार की। इसी तरह दूसरा बड़ा जलसा देगलूर के मोंडा मैदान में मुनक़्क़िद हुआ, जहां साबिक़ सदर बल्दिया लक्ष्मीकांत पद्मवार और उनके सैकड़ों हामियों ने अजीत पवार की मौजूदगी में पार्टी में शमूलियत इख्तियार की। जलसे का अवाम से खचाखच भरी हुई थी और नारेबाजी से माहौल गर्माता रहा। अपने खिताब में अजीत पवार ने देगलूर के ज़ेरे इल्तिवा तरक्याती मंसूबों को तरजीह बुनियादों पर मुकम्मल करने का यकीन दिलाया। अजीत पवार ने अपने खिताब में शदीद बारिश के सबब मुतासरा किसानों की माली इमदाद के लिए हुकूमत की जानिब से की जा रही कोशिशों की भी मालूमात दी। उन्होंने कहा कि हुकूमत अवामी बहबूद के लिए पुरअज़्म है और नांदेड़ जिले के तरक्याती ख्वाबों को जल्द अमली जामा पहनाया जाएगा। इस मौके पर एमएलए प्रताप पाटिल चिखलीकर, साबिक़ एमपी भास्कर राव पाटिल खतगांवकर, साबिक़ एमएलए और पार्टी के शहर सदर ओम प्रकाश पोकरना समेत मुतादिद शख्सियात मौजूद थी। देगलूर जलसे के दौरान अचानक तूफानी बारिश शुरू हो गई, जिसकी वजह से मजमुए में शरीक लोग भीगते रहे और अजीत पवार की तकरीर सुनते रहे। मौसम की मुनासिबत से अजीत पवार ने अपने खिताब को मुख्तसर कर दिया। अपने देगलूर दौरे के दौरान नायब वज़ीर आला अजीत पवार ने सबसे पहले यहाँ के मशहूर दरगाह हजरत सैयद शाह ज़ियाउद्दीन रफ़ाई रहमतुल्लाह अलैह के आस्थाने पर हाजिरी भी दी, जहाँ उन्होंने चादर पेश करके अमन व खुशहाली की दुआ मांगी। इस मौके पर साबिक़ वज़ीर नवाब मलिक भी उनके हमरा मौजूद थे। दरगाह इंतज़ामिया कमेटी के इंचार्ज व सज्जादा नशीन मोहित रफ़ाई ने नायब वज़ीर आला का इस्तकबाल करते हुए उन्हें एक मेमोरेंडम पेश किया, जिसमें दरगाह के अहाते में मेहमान खाना और आशूर खाने की तामीर के लिए सरकारी फंड जारी करने की दरख्वास्त की गई। ज़राए के मुताबिक अजीत पवार के इस दौरे ने नांदेड़ जिले में एनसीपी अजीत पवार ग्रुप के हौसले बुलंद कर दिए हैं और मुतादिद मुकामी लीडरान की शमूलियत से पार्टी की बुनियादें मजीद मजबूत होने की उम्मीद है। एनसीपी में शमूलियत इख्तियार करने वाले देगलूर के साबिक़ सदर बल्दिया लक्ष्मीकांत पद्मवार ने उम्मीद जाहिर की कि एनसीपी अजीत पवार को देगलूर के बल्दियाती इंतखाबात में नुमाया कामयाबी हासिल होगी और बिलोली में एनसीपी को इख्तिदार हासिल होगा। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज। त्याच्यामध्ये अनेक नांदेड जिल्ह्यातल्या दिग्गजांनी पक्ष प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही वाढतीये। आज तुमच्या असंख्य कार्यकर्त्यांच्यामुळं, नेत्यांच्यामुळं, माजी नगराध्यक्षांच्यामुळं, माजी उपनगराध्यक्षांच्यामुळं, काही नगरसेवकांच्यामुळं निश्चितपणे अधिकची ताकद आपली वाढणार आहे। तुम्ही काळजी करू नका। मगाशी प्रतापरावांनी बोलत असताना, स्वतः भास्कररावांनी बोलत असताना, लक्ष्मीकांत पद्मवारांनी बोलत असताना काही महत्त्वाचे प्रश्न मांडले। सुभाष सामनेंनी पण मला मुंबईमध्ये भेटून काही इथल्या प्रश्नाच्या संदर्भातली जाणीव करून दिली आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता आम्ही शब्दाचे पक्के आहोत। आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत। त्याच्यामुळे आपण काळजी करू नका। शेवटी महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे। मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, उद्याच्या काळामध्ये हा माझा बळीराजा जो अडचणीत आहे त्याला पुन्हा आपल्याला उभं करायचं आहे आणि ते उभं करत असताना त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊन द्यायची नाही। वेगवेगळ्या प्रकारच्या जे प्रसंग येतील त्या प्रसंगामध्ये माझ्या बळीराजांनी एकटं समजू नये। महायुतीचं सरकार त्याच्या पाठीशी आहे। आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत। आम्ही पण शेतकरी आहोत। शेतकरी तुमची माझी जात आहे। त्याच्यामुळे आपण कधी एकमेकाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या बाबतीमध्ये अवतर देणार नाही, त्याबद्दलची ग्वाही मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा आज देगलूर नियोजित दौरा होता। त्यांच्यासोबत माजी मंत्री नवाब मलिक साहेब, माजी मंत्री संजय बनसोडे साहेब हे पण उपस्थित होते। नांदेडचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगांवकर, लोकनेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होट्टाळकर, माजी आमदार ओमशेठ पोकरना, माजी आमदार सुभाषराव साबणे, व्यंकटराव पाटील गोजेगावकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश सोहळा व मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। अजितदादा वेळेवर उपस्थित झाले होते
आणि कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला. देगलूर शहरवासियांनी भरपूर असं सहकार्य आम्हाला दिलं. हजारोच्या संख्येत लोक उपस्थित होते. शेवटी पावसामुळं अजितदादांना भाषण आठवतं घ्यावं लागलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या कार्यक्रमात पाऊस येतो त्या त्या कार्यक्रमात पक्षाला यश मिळतं, हा पक्षाचा इतिहास आहे. त्यामुळे आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते अतिशय समाधानी आहोत की निसर्गानं आमच्यावर विजयाचा गुलाल टाकला पावसाच्या रूपानं, असं आम्ही समजतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आज पक्षाचे प्रवेशमध्ये माजी नगराध्यक्षा वंदनाताई कांबळे, माजी नगराध्यक्ष केरुरकर साहेब, माजी नगराध्यक्ष उज्ज्वलाताई पदमवार यांनी प्रवेश केला. मी आणि माझे सर्व सहकारी प्रवेश केलो. जवळपास 10 माजी नगरसेवक, 3 माजी नगराध्यक्ष आणि इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे निश्चितच पक्षामध्ये नवचैतन्याचं वातावरण होईल आणि पक्ष जुने कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते मिळून चांगल्या प्रकारे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काम करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात नगरपालिका कशी ताब्यात येईल ते आम्ही सर्वांनी एकत्र बसून ठरवू. नगरपालिकेचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय इतर कोणी करू शकत नाही, हे देगलूर शहरवासियांना माहीत आहे. देगलूर शहरामध्ये आजपर्यंत जी विकासाची कामं झाली त्यात पक्षाचा फार मोठा वाटा आहे. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना शहराला भरघोसा निधी दिलेला आहे. देगलूर शहरात झालेल्या मोठ्या योजना, ते पाणी पुरवठा असेल, बोरी गटार योजना असेल, व्यापारी संकुल असतील, केरूर तलावाचं सुशोभीकरण असेल, शिवाजी उद्यानाचं सुशोभीकरण असेल, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत असेल किंवा मुस्लिम शादीखाना असेल, हे सर्व कामं नगरपालिकेने केले आहेत. देगलूर शहरामध्ये कब्रस्तानला कंपाऊंड वॉल, हिंदू स्मशानभूमीला सुरक्षा भिंत व सुशोभीकरण, ही सर्व कामं आमच्या काळात झालेली आहेत. आणि मागच्या 5 वर्षात प्रशासकाच्या पूर्वी जेव्हा काँग्रेस पक्षाचं सरकार होतं त्यांनी जे काही कामं केली ते आपल्यासमोर आहेत. वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत 5 कोटी रुपयाचे लाईटचे पूल उभा करण्यात आले. त्याच्यावर आतापर्यंत दिवा जळाला नाही किंवा दिवा लागला नाही. त्यावरून त्याने करायचे काम आपल्याला कळते. 30-40 कोटी रुपयाचे रस्ते करण्यात आले आहेत. तुम्ही पत्रकार बांधवांची विनंती आहे की स्वतः जाऊन तुम्ही रस्त्याची एकदा शूटिंग करा आणि ते रस्ते निवडणुकीत दाखवा, म्हणजे आपल्याला कळलं की किती बकाल कारभार आहे. पहिले CC रोड करण्यात आला, 15 दिवसात त्याच्यावर डांबर रोड करण्यात आलं, ते देगलूरकरांनी पाहिलं आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका जाऊ नये यासाठी देगलूर शहरवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या विकासाची दिशा असलेल्या आणि विकासाची जाण असलेल्या पक्षाला सहकार्य करावं, असं मी या प्रसंगी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये देगलूर शहराची जनता आमच्या पाठीशी पुरेपूर उभा राहील याची आम्हाला खात्री आहे. आज जो पावसात सुद्धा लोक डोक्यावर खुर्च्या घेऊन कार्यक्रम पूर्ण ऐकला जाताचा, एवढ्या पावसात सुद्धा जागेवरचे लोक हल्ले नाहीत, यावरून देगलूरकरांची जनतेचा आमच्या पक्षावरचा विश्वास आपल्याला पाहायला मिळतो. आपण सर्वांनी तिथली रेकॉर्डिंग केलीच आहे, ते रेकॉर्डिंगसुद्धा आपण प्रसारित करा. अजितदादाची सभा चालू असताना, पाऊस चालू असताना सुद्धा किती लोक उपस्थित होते हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं आभार व्यक्त करतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचा कार्यक्रम प्रसारित केलात, प्रचार केलात, त्यामुळे सगळ्यांचे आभार. धन्यवाद. क्या आप अपने मुक़द्दस सफ़र हरमैन का ख्वाब देख रहे हैं? हज और उम्रे की सादत हासिल करना चाहते हैं? मदनी हज उम्रा टूर्स एंड ट्रैवल्स आपकी खिदमत में हाजिर है। बेहतरीन सहूलतों के साथ हमारे साथ आपको मिलेगा हज और उम्रा के खुसूसी पैकेजेस, विजिट वीज़ा सहूलत, एयर टिकटिंग और करेंसी एक्सचेंज, पासपोर्ट और वीज़ा सर्विसेज। मदनी ट्रैवल्स के साथ आपका सफ़र होगा पुरसुकून, आसान और बाएतमाद। बेहतरीन कीमत, बेहतरीन खिदमत इंशाअल्लाह। तो देर किस बात की, अभी राब्ता कीजिए। मदनी हज उम्रा टूर्स एंड ट्रैवल्स, हैदराबाद रोड, देगलू नाका, नांदेड़।